बातमी ठाण्यातून येऊरमध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्यांना निर्बंध घातले गेलेत। डोंगराच्या पायथ्याशी पोलिसांचा चोख बंदोबस्त हा तैनात केला गेलाय। येऊर हे निसर्गरम्य आणि जंगल परिसर असल्याने या जंगलामध्ये असणाऱ्या पशु पक्षी आणि प्राण्यांना ध्वनी प्रदूषण, फटाक्यांची आतषबाजी, मद्यपींच्या धिंगाण्यामुळे त्रास होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येऊरला जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव घातला गेलाय। दरम्यान या ठिकाणचा या परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी। पाहूयात। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच नागरिक सज्ज झालेले आहेत। ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी धाबे असतील, हॉटेल्स असतील, यावरती तरुणाई गर्दी करताना पाहायला मिळते। संजय गांधी नॅशनल पार्क च्या अंतर्गत येणारा हा येऊर डोंगराच्या पायथ्याशी मी सध्या आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। वर्तकनगर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत हा संपूर्ण पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणीही या येऊर डोंगरावरती जाऊ नये। कारण सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत इथे कोणत्याही पर्यटकांना आणि सामान्य नागरिकांना या डोंगरावरती जाण्यास परवानगी नसते। या संपूर्ण डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स असतील, त्याचप्रमाणे फार्म हाऊस असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती एकवटली जाते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्टी केल्या जातात। मात्र या सगळ्यांचा परिणाम इथले या डोंगरावरचे जे काही प्राणी आहेत, वन्यजीव आहेत, त्यांना होत असतो। मोठ्या प्रमाणात झालेली आतिषबाजी आणि तरुणाईचा धिंगाणा यामुळे या वन्यजीवांना त्रास होऊ नये यासाठी हा सगळ्यात मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता कोणालाही वरती जायला परवानगी नसणार आहे। जे वरती जे गावामधले स्थानिक नागरिक आहेत फक्त त्यांनाच परवानगी जी आहे ती आतमध्ये जाण्यासाठी पोलिसांकडून मिळते। त्यामुळे तळीरामांचा मोठा धिंगाणा या येऊर डोंगरावरती दरवर्षी पाहायला मिळत असतो। मात्र आता याच धिंगाण्याला मज्जाव जो आहे तो पोलिसांनी घातलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। कुणाल बोहिटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।